ठाणे शहरातील 10% पाणी कपात रद्द करण्यासाठी प्राधान्य देणार. संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखालील भाजपा शिष्टमंडळाला आयुक्तांचे आश्वासन. ठाणे शहरात लागू करण्यात आलेली 10% पाणी कपात रद्द करण्याबाबत प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन महापालिकेचे आयुक्त सौरवराव यांनी आज येथे दिले. मुंबई महापालिकेकडून ठाण्याला देण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात केल्यामुळे शहरात पाणी टंचाई जाणवत असल्याकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाकडून लक्ष वेधण्यात आले होते. ठाणे शहरातील नागरी समस्या व नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त सौरवराव यांची आज सायंकाळी भेट घेतली. या शिष्टमंडळात माजी गटनेते नारायण पवार, मनोहर डुमरे, भरत चव्हाण, मुकेश मोकाशी, कृष्णा पाटील, सुनील जोशी, नंदा पाटील, दीपा गावण, अर्चना मणेरा, कमल चौधरी, कविता पाटील, मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, नम्रता कोळी, राजकुमार यादव आदींचा समावेश होता. ठाणे शहराला अपुरा पाणी पुरवठा होत असतानाच मुंबई महापालिकेने ठाणे शहराला देण्यात येणाऱ्या पाणी कोट्यात कपात केली आहे. त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई भेडसावत आहे. घोडबंदर रोडवरील काही सोसायट्यांमध्ये 1 ते 2 लाखांची टँकरची बिले होत आहे. नौपाडा, उथळसर, कळवा, दिवा, वागळे इस्टेट भागात अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. या पार्श्वभूमीवर 10% पाणी कपात रद्द करून पाणी गळती रोखण्याची मागणी आयुक्त सौरवराव यांच्याकडे करण्यात आली. त्यावर मुंबई महापालिकेच्या आयुक्तांबरोबर चर्चा करून पाठपुरवठा करण्याचे आश्वासन आयुक्त राव यांनी दिले. शहराच्या काही भागात पाण्याचे मीटर बसवले आहेत, तर काही ठिकाणी मीटर विना पाणी पुरवठा सुरू आहे. याकडे लक्ष वेधल्यावर आयुक्त राव यांनी चौकशीचे आदेश दिले. शहराच्या काही भागात जलकुंभाचे काम संथ गतीने सुरू असल्याची तक्रार केल्यावर येत्या डिसेंबर अखेरपर्यंत जलकुंभाची कामे पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यांकडे आम्ही 2 दिवसापूर्वी पत्र दिलं होतं. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या प्रभागामधल्या काही सूचना होत्या. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई असेल, वृक्ष छाटणी असेल आणि अनधिकृत होर्डिंग असे आणि अर्धवट राहिलेले रस्ते, सर्व्हिस रोडच्या वाहतूक कोंडी, सर्व्हिस रोडवर अनधिकृतपणे पार्किंग असे 5 ते 6 विषय होते. त्या बाबतीत आयुक्तांकडे सकारात्मक चर्चा झाली आणि अनधिकृत होर्डिंग जे सर्व्हिस रोडला होर्डिंग आहेत त्या ठिकाणी जमिनीचे मालक कोण आहेत, प्रत्यक्ष महानगरपालिकेच्या रेकॉर्डला होर्डिंगची साईज किती आहे आणि जागेवर किती आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं त्या ठिकाणी की ह्याची सर्व आम्ही प्रॉपर माहिती घेऊन त्या ठिकाणी कारवाई करू. दुसरं, ठाणे शहरातली मैदानं आहेत ती मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. अनेक मैदानांमध्ये एक्झिबिशन होतात, तर वर्षामधनं त्या ठिकाणी 365 दिवसापैकी एक ठराविक 45 किंवा 50 दिवसामध्ये त्या ठिकाणी एक्झिबिशन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. इतर वेळेला मैदानं मुलांना खेळण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला पाहिजे. पाण्याचा प्रश्न आहे, 10% पाणी कपात केलं आहे. अनेक नागरिकांना पाण्याची समस्या घोडबंदर भागामध्ये जाणवतो आहे. अनेक सोसायटीमध्ये महिन्याला कमीत कमी 1 ते 2 लाख रुपये टँकरला बिलं द्यायला लागत आहे. हा एक विषय चर्चा त्या ठिकाणी झाली पॉझिटिव्ह. 10% पाणी कपात लवकरच रद्द करण्यात येईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे. दुसरा एक विषय त्या ठिकाणी होता की वृक्ष छाटणी. आयुक्तांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं की वृक्ष छाटणी वर्षातनं 2दा आम्ही निविदा त्या ठिकाणी काढण्यात येतील, जेणेकरून अनेक रस्त्यालगत 50-50 वर्ष झाली झाडं वाढलेली आहेत आणि झाडं पडून त्या ठिकाणी मोठा अपघात होतो आणि त्यामुळे वर्षातनं 2दा निविदा त्या ठिकाणी काढली जाईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे. वाहनतळं, सर्व्हिस रोडला ज्युपिटरच्या बाजूला जे वाहनतळ आहे त्या ठिकाणी 1400 4 व्हीलर गाड्या लागल्या जातील. ते वाहनतळ गेली 4 वर्षे झाली बंद आहे. आयुक्तांनी सांगितलं महिनाभरात ते वाहनतळ चालू केलं जाईल आणि त्यामुळे सर्व्हिस रोडची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाहतूक कोंडी ही त्या ठिकाणी कमी होऊ शकते असं आयुक्तांनी त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं. नालेसफाईच्या बाबतीत पण जिथे जिथे काही तक्रारी असतील तर आम्हाला त्या ठिकाणी सकल भाग आहे, म्हणजे नौपाडासारख्या भागात असतील, घोडबंदर भागामध्ये सकल भागात पाणी वर्षानुवर्ष साठतं आहे. महानगरपालिकेचा बाहेरचा भाग असेल, वंदना टॉकीज असेल, राममार्ग रोडचा गजानन महाराज चौक आहे, त्यानंतर कोपरीमधला भाग आहे, दुसरं पेड्या मारुती महागिरी कुळवडातला भाग आहे, असं ब्रह्मांडमधला भाग आहे. अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष पाणी साठतं
त्या ठिकाणी पाण्याचा निचरा कसा होईल. अनेक ठिकाणी नाले साफसफाई केलेली आहे, पण काही ठिकाणी अजून कामं झालेली आहेत. ती कामं लवकरात लवकर पूर्ण करू असं आश्वासन आयुक्तांनी दिलेलं आहे. सर 10% पाणी कपात तुम्ही बोलले रद्द करणार, पाणी आणणार कुठून? नाही, 10% मुंबई महानगरपालिकेकडनं ठाणे महानगरपालिका पाणी उचलते आणि मुंबई महानगरपालिकेने त्या ठिकाणी 10%चं पाणी कपात केलेलं आहे. आयुक्तांचं म्हणणं की मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी आम्ही चर्चा करून ही पाणी कपात लवकरात लवकर रद्द करू. आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांनी माननीय आयुक्तांची भेट घेतली आणि प्रत्येकाच्या प्रभागातले जे अतिशय महत्त्वाचे विषय होते, आपत्कालीन जे विषय होते, मग ती नालेसफाई असेल, फांद्या छाटणी असेल किंवा छाटलेल्या फांद्या या वेळेवरती उचलल्या जात नाहीत किंवा पाणी कपात आता सध्या जी ठाण्यामध्ये चालू आहे आणि नागरिकांना त्याचा खूप त्रास होतो आहे, अनधिकृत होर्डिंगचा विषय असेल किंवा ज्या अनेक गाड्या अनेक महिने वर्षानुवर्ष एका जागी पार्क केलेल्या असतात त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं किंवा पार्किंगला जागा मिळत नाही, अशा अनेक समस्यांवरती आमच्या आयुक्तांची चर्चा झाली आणि आयुक्तांनी अतिशय सकारात्मक असा आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि ज्या आम्ही सगळ्या नगरसेवकांनी ज्या काही मागण्या केल्या तर या सगळ्या विषयांवरती लवकरात लवकर आढावा घेऊन प्रत्येक प्रभागामध्ये ते स्वतः येऊन पाहणी दौराही करणार आहेत आणि जे विषय आम्ही त्यांच्यासमोर मांडले ते लवकरच त्याच्यावरती ते कारवाई सुरू करणार आहेत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे अतिशय सकारात्मक आणि अतिशय पॉझिटिव्ह अशी आमची मीटिंग झाली. धन्यवाद.